शेतकरी मंडळी राम राम. बरेचसे आपले शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन हा व्यवसाय करतात. आता शेळीपालन हा व्यवसाय कसा करावा, कुणी करावा आणि का करावा या 3 विषयावर सविस्तर खुली चर्चा आपण आज करणार आहे. आणि जे व्यक्तिमत्व, जे लोक आज आपल्या सोबत आहेत यांचा जवळपास 50 ते 55 वर्षाचा अनुभव या व्यवसायामध्ये आहेत. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये या तिन्ही माणसाकडे, तिन्ही व्यक्तिमत्वाकडे घरच्या शेळ्या आहेत. ठीक आहे ना. आणि म्हणून अनुभव हा विकत घेता येत नाही. आपण कितीही खर्च केला तरी अनुभव विकत घेता येत नाही. यांचा अनुभव आपल्या तरुण शेतकऱ्यांना आज कामामध्ये पडणार आहे. म्हणजे ज्यालाही कोणाचा शेड करायचा असेल, शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर यांच्या माध्यमातून काय प्रसंग असतात, नफा काय, तोटा काय, व्यवसाय कसा करावा, जातीमध्ये कोण्या जातीमध्ये काम करावं, शेड कसं असावं, चारा व्यवस्थापन कसं असावं या सविस्तर विषयावर खुली, काही ज्यामध्ये मतभेद नाही, खुली चर्चा आज आपण करणार आहे. मंडळी राम राम. राम 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 राम. आबाजी, आपला या शेळीपालन व्यवसायामध्ये किती वर्षाचा अनुभव आहे? 50 ते 55. 50 ते 55 वर्षाचा. म्हणजे आपली जेवढी वय पण नाही तेवढा फक्त अनुभव या माणसाजवळ हा शेळीपालनचा आहे. आबाजी, बरेचसे युवा शेतकरी आता शेतीला जोड व्यवसाय म्हणून हा शेळीपालन हा व्यवसाय करतात. हो. तर पूर्वीचा शेळीपालन व्यवसाय कसा होता आणि आता या शेळीपालनाला एवढं का बरं महत्त्व आलेलं आहे? महत्व म्हणजे याची महागाई भयंकर झाली. महागाई वाढली. महागाई वाढली आणि खाणारे लोक भयंकर वाढलेत. म्हणजे मांस मटणचं वाढलं. हा. पूर्वीच्या काळी बकरी म्हणजे गरिबाची गाय असे गाय अशी. आणि ठराविकच लोकांकडे शेळ्या असत, बकऱ्या असत. आता पाहिला तर आपण बरेचसा शेळीपालन व्यवसाय वाढत आहे. याचे म्हणजे कारण काय? पुऱ्या महाराष्ट्रभर वाढलेत. हो काय. शेळी आता बरेचसे काय करतात शेतकरी, शेळी बंदिस्त करतात, अर्धबंदिस्त करतात. तुमच्याजवळ जे शेळ्या आहेत ते फिरस्ती आहेत. तर फिरस्तीमध्ये आणि बंदिस्तमध्ये काय फरक, तुम्हाला काय फरक वाटला? तुमचा जो आतापर्यंत अनुभव आहे की शेळी जर चांगली ठेवायची असेल तर त्याला काय करायला पाहिजे आपण? फिरस्ती जी आहे ती मोकळी आणि चांगली जंगलात हिंडणारी ती चांगली राहते. अच्छा. आणि जी बांधलेली आहे घरात, आपण घरी बसून चारा घालतो, ते बकरी डिम राहते कधी. डिम राहते. परंतु समजा आता पर्यायच नाही, व्यवसाय करायचा आहे, जंगलं नाहीत, वावरं नाहीत, चारे नाहीत, तर घरी शेतामध्ये चारा लावून आपण हा व्यवसाय करू शकतो. त्यात म्हणजे काही अडचण नाही. आता नवीन निघालं ते. हा. म्हणजे नवीन जाती आहेत, नवीन चाऱ्याच्या व्हेरायटी आहेत. आपण बंदिस्त मध्ये त्यावेळेस हे चारे नव्हते. हा. आता जे नवीन निघाल, नेपियर म्हणा किंवा आपलं हातगा म्हणा किंवा जे रेड नेपियर असेल, स्मार्ट नेपियर असेल, चारे नव्हते है ना. सुबाबूळ, शेवरी, सावरा हे असत. पण जास्त करून जंगल चारा बकरी खाते. आता शेळी पालन जर एखाद्याला करायचं असेल तर तुमचा सल्ला त्याला काय राहील की कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात करावी आणि शेळ्या घ्याव्या? काय रे तुमचा सल्ला राहील त्याला सल्ला म्हणजे एकच, शेळी वगैरे म्हणजे स्वतःचा व्यवसाय आहे तो. हा. स्वतःच व्यवसाय आहे. बरोबर. स्वतः चाऱ्याला गेल्या पाहिजेत. हा. त्याला आता मोकरान बंद झालं. आता नवीन चारे निघाले. आता ज्याच्या घरी शेत आहे ते लोक शेतात चारा पेरून यांचे पोट भरतात. बरोबर आहे. आता शेळीपालन हा व्यवसाय करताना काय नेमकी काळजी घ्यावी जेणेकरून शेळ्यांची मरतूक होणार नाही? ते डॉक्टर सल्ला. हा. किंवा रोगराईपासून सावध कसं ठेवावं, उन्हाळा पावसाळा या 3 ऋतूमध्ये कसं करावं? ते निदान ते पावसाळ्यामध्ये सुरुवातीला त्याची आंघोळ करायला पाहिजे गरम पाण्याने. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये गरम पाण्यानं. हो. सुरुवातले म्हणजे त्याला कोणती बिमारी होणार नाही. बर. आतापर्यंत तुमच्यावर शेळ्या होत्या, तुम्ही किती लाख रुपये शेळ्या किंवा किती हजार शेळ्या आतापर्यंत विकल्या या 50 वर्षामध्ये? अंदाजे आकडा फक्त. बापारे, मी कम से कम 10 लाखाची जनावरे कमावली विकले. हो. 10 लाख रुपयाचे जनावर आतापर्यंत विकले. म्हणजे असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे की 50 वर्षाचा अनुभव आहे आणि हा अनुभव विकत घेतात नाही. म्हणून खुली चर्चा आपण शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये चर्चा करत आहे. आता शेळीपालन करताना मोठमोठे शेड लोक बांधतात. तर जे आपले समजा शेतकरी असतील, पैसे कमी आहेत, त्यांनी सुरुवात नेमकी कशी करावी शेळ्यापासून? शेळ्या कोणत्या घ्यायच्या, जात कोणची घ्यायची, निवड कशी करावी शेळ्याची? ह्या शेळ्याकडे जात कोणची घ्यायची आपली, हेच की कोणती अजून काय नवीन जात? 2 जाती आहेत. हे जाफरानी आहे. जाफरानी? हा. जाफरानी म्हणजे सर्वात उच्ची जात. बरं. आणि हे आपले जे गावरान आहे की हे मध्यम आहे, 2 नंबरमध्ये. बेरारी म्हणतात समजा आपल्या गावाला, बेरारी. हा. तर अशा पद्धत आहे. हा व्यवसाय घाट्याचा आहे, तोट्याचा आहे की नफ्याचा आहे? हा नफ्याचा आहे. नफ्याचा व्यवसाय. म्हणजे बाजारामध्ये एक वेळ सोनं पाहिलं जाईल पण बकरीला पाहिलं पाहिलंच नाही.
पैसा म्हणजे पैसा. 50 वर्ष अनुभव नामदेवराव आबाजीकडे आहे. आपण त्यांच्यासोबत बोललो. यांच्यासाठी काही प्रश्न आपले असतील तर कमेंटमध्ये विचारा. प्रत्येक कमेंटला आपले उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल. नंतरचे आमचे देवीदास भाऊ आहेत. म्हणजे गावामध्ये काही ठराविकच लोक आहेत ज्यांच्याकडे शेळ्या आहेत. त्यामधलं एक महत्त्वाचं नाव आहे आमचे देवीदास भाऊ. देवीदास भाऊ, तुमचा किती वर्ष अनुभव आहे या शेळीपालन व्यवसायामध्ये? मला झाला 25 वर्ष झाले भाऊ. मी 6,500 एक बकरी आणली. ती कमीत कमी 7-8 लाखाच्या बकऱ्या विकल्या मी आता लोक एका बकरीवर. एका बकरीवर. आणि एका बकरीवर तुम्ही किती बकऱ्या केल्या आतापर्यंत तयार? आता लोक झालत्या मला 80-90 बकऱ्या झालत्या. काही बोकळे झाले, काही बकऱ्या झाल्या. ते म्हणजे 60 चालू व्हायची ती. 60 चालू आहे. 80 बकऱ्या तुम्ही आकडा ऐकला असेल, परंतु त्यामागे मेहनत, कष्ट आणि वर्ष पा. हो. 25 वर्ष गेले त्या कुठे 70-80 जनावर तयार झाले. हो. आणि आतापर्यंत किती रुपयाचं नफा कमाई किंवा बकऱ्या तुम्ही बोकडे विकले असतील अंदाजे? हो, हो. किती रुपयाचे विकले असतील? 70-80 हजाराचे 60-70 लाखाचे विकले मी. 6-7 लाखाचे. हा? 6-7. हो, 6-7 लाखाचे. 6 ते 7 लाख रुपये धन हो. यातून विक्री केलेली आहे. देवदास भाऊ, आपल्या कोणा शेतकरी बांधवांना हा व्यवसाय करायचा असेल हो. तर तुमचा सल्ला त्याला काय राहील? काय राहील की बा, मला हिशोबाने असं वाटते की बा बकरीचं उत्पन्न चांगलं आहे. उत्पन्न आहे त्या बकरीचं. त्याच्यामुळे लय नफा आहे. कारण की आज 15,000-16 हजार रुपये एका बोकड्याची किंमत आहे. 800 रुपये किलो मटण भेटून राहिलं त्याचं. आता कसंही करसान तर जेवतो खाणार झाला. त्याच्यामुळे हे बकरीचे महागाई वाढली. हो, महागाई वाढली. त्याच्यामुळे बकरीचा व्यवसाय पुरते. शेतकरी लोकांना कसं आता आपली स्वतःची शेती आहे. सरकार त्याला सवलती देतात. टिनाचे शेळ बांधतात. वावरामध्ये बकऱ्याचं शेळ बांधून घेतात. त्याला चाऱ्याची सवलती करतात. ते सर्व सरकार लोक करून राहिले. तसं आता आपलं विचार आहे एक की आपण 1-2 लाख रुपये कर्ज करा सरकार जोडलं आणि बकऱ्याचा व्यवसाय चालू करा देखील. म्हणजे तुमच्या या 25 वर्ष अनुभवातून हा. तुम्ही हे गोष्ट सांगू राहिली किंवा हा व्यवसाय फायद्याचा आहे. फायद्याचा आहे. हो. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्या घरी शेळी असं तुमचं म्हणणं आहे. हो, हो, हो. याचं जे आपलं शेतकरी आहेत, हा. युवा शेतकरी आहेत हा. किंवा आता माझ्यासारखे तरुण शेतकरी आहेत. हा. आता माझ्याजवळ बी शेळ्या आहेत म्हणून आपण शेळ्यामध्ये रस आहे, आवड आहे हो. म्हणून आपण पूर्णपणे बैठक आणि ज्यांच्यासमोर रोज बैठक असते, रोज देवाणघेवाण असते की आता काय करायला पाहिजे, पुढे काय करायला पाहिजे. हा. तर जे आपले युवक शेतकरी असतील, हा. तरुण शेतकरी असतील, हो. नोकरी करतात 15-20 हजार रुपयानं, हा. तर त्यांना जो सल्ला काय राहील की शेळीपालन त्यांनी करावं की नाही करावं? करावं. नोकरी म्हणजे काय आहेच ते, पण यांनी लय नफा आहे. खूप नफा आहे बकरीत. बरं. हा सर्वात धंदा मोठा आहे. धंदा सर्वात मोठा धंदा आहे हा. म्हणजे आपल्या अंगात जेवढी ताकद आहे हा. तेवढी आपण या धंद्यामध्ये लावू शकतो. बोलवू ठीक शकतो. आहे. हो. आजच्या आपल्या खुली चर्चेमधलं तिसरं आपलं व्यक्तिमत्व म्हणजे बाळूभाऊ. प्रत्येकाचा अनुभव तुम्ही किती आहे फक्त आकडे वर्ष पाहून हे खरी परिस्थिती आहे. बाळूबा, तुमचा अनुभव या शेळीपालनमध्ये किती वर्षाचा आहे अंदाजे? 15-20 वर्षाचा आहे. 15 ते 20 वर्ष. हे काही गंमत गोष्ट नाही आहे. म्हणजे कितीतरी पावसाळे, उन्हाळे, कितीतरी हिवाळे. बाळूबा, एक सोपा प्रश्न की जे शेतकरी शेळीपालन करतात त्यांना तुमचा सल्ला काय राहील? सल्ला असा राहील की बा तुम्ही तिथं हम्म. काहीतरी चांगलं तुम्ही त्याच्यापासून अनेक फायदे आहेत. बरोबर आहे. घेतले आहे तर या उद्देशाने तुमचा फायदा आहे त्याचा. फायदा आहे. हा, घाटा नाही. कारण की या बकऱ्याच्या चारच आमचं उन्नती अशी नसेल ती चांगली उन्नती आहे. बरोबर. तुम्ही घेताना किती बकऱ्या घेतलेल्या अगोदर? 15 ते 20 वर्ष अगोदर तर मी घेतल्या 3 बकऱ्या. 3 बकऱ्यापर्यंत तुम्ही आले आणि शेवटी किती बकऱ्या तुमच्यावर झाल्या? लय झाल्या 60-70 बकरी. 60-70? हा. बाप. इकत गेलो मी त्याले. आणि अंदाजे किती लाख रुपयाचं धन तुम्ही आतापर्यंत विकलं असेल अंदाजे? कमीत कमी धरा 10 लाख रुपये. कमी 10 लाख रुपये म्हणजे 10 एकरची बरोबरी झाली आज. लाख रुपये जाऊन पकडले एका एकरात. आणि न बिना खर्चाची यांची शेळीपालन व्यवसाय. कारण पूर्णपणे फिरस्ती आहे. सकाळी घरून 9 सुटले की 5:30 आले घरी. बरोबर बरोबर आहे. म्हणजे चारा म्हणून यांना लागत नाही. घरी चारा टाकलाय, गरज नाही. फक्त पावसाळ्यामध्ये अडचण आली तर थोडंसं टाका लागते. आता शेळ्यांचं जे मोठं आहे ते म्हणजे खाद्य व्यवस्थापन, दवाखाना. दवाखान्यातून शेळीपर्यंत बचाव आपण कसा केला पाहिजे की जेणेकरून जास्त मृत्यू आपली झाली पाहिजे नाही? तर त्याच्यातून ते आपल्याला औषध पाणी जे दवाखान्यात भेटते सरकार दवाखान्यात, तर तुम्ही ते चिठ्ठी काढून तुम्हाला औषधी देतात. हा. लागेल तेवढं तुम्हाला त्याचं पण उपलब्ध करतात. मग त्याचा उपयोग तुम्ही करा. अच्छा, म्हणजे मेडिकल मध्ये औषध उपलब्ध आहे, फक्त आपण त्याचा योग्य वापर करा. वापर करा. ठीक आहे. आता शेळीपालनचा दुसरा महत्वाचा विषय म्हणजे याचं लेंडी खत.
ते तर खूप महागाचं आहे. ठीक आहे ना. आता या लेंडी खताला मागणी कशी न किती आहे? एक माणूस यांच्याकडून शेण कसा घेतो आपण तिलाच विचारू. बाळूबा, तुमच्याकडून दरवर्षी जो व्यक्तिमत्व शेणखत लेंड्या घेतो हो किती तो तुम्हाला ऑर्डर म्हणजे बुकिंग कधी कोण्या महिन्यात करते? चालूच ठेवते, बंदच नाही ठेवत. म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांचं शेण बुक होऊन जाते, होऊन जाते. म्हणजे आम्ही रोज नेहमी पाहतो. तर ते 4,000 रुपये टाली आहे हा, 4,000 रुपये ट्रॉली लेंडी खत लेंडी खत. प्युअर, आणि समोरच्याले रिझल्ट आहे म्हणून विषय आहे. खत नेहमी घेते तो. हा. दुसरं म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्यांना तुमचा सल्ला काय राहील, तिघीचा सल्ला काय राहील की त्यांनी खरंच शेळीपालन या व्यवसायाकडे वळलं पाहिजे काय? कारण शेती आता नापिकी आहे, नुकसान आहे, बरेच संकट येतात. आता बरेचशा ठिकाणी गारपीट झाली, आता बरेचसे ठिकाण असं की बा खतं महाग झाले, बियाणं महाग झाली. तर या व्यवसायाकडे आपण वळलं पाहिजे काय? तिघही तुम्ही चर्चा करून काय सांगता शेतकऱ्याला? की आम्ही तर सांगतो बा की याच्यामध्ये कोणत्या तऱ्हेचा घाटा नाही. घाटा नाही. याच्यामध्ये फक्त एवढं आहे की पायाची काठी होते, हो, हिंडा लागते, फक्त एवढं कष्ट आहे, कष्ट मेहनत आहे. मेहनत आहे. तुम्ही ज्याचं तुमच्या घरचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुविधा करू शकता, अशी किंवा तुमच्या वावरात फिरू शकता, बरोबर. हे जे करता. नाही तर आम्ही जे करायला लागतं तर आम्ही स्वतः वावरात फिरवतो बकऱ्या. बरोबर. शेतकरी मंडळी, आपण तिन्ही व्यक्तिमत्व असे घेतले की ज्यांचा 50 वर्ष, 25 वर्ष, 15 वर्ष असा अनुभव आहे शेळीपालन व्यवसायामध्ये. आणि प्रत्येकाच्या घरी शेळ्या आहेत, आजही आहेत. आजही आहेत. असं नाही की मोडल्या, शेळ्या आजही आहेत. आताही का बरं आहे? कारण की हा व्यवसाय नफ्याचा आहे. म्हणून घाटाचा नाही तो. प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये मला सांगणार शेतकरी बांधवांना की आपण शेतीला जोड व्यवसाय हे आवश्यक आहे. तुम्ही कुक्कुटपालन करा, शेळीपालन करा. शेतीला जोड व्यवसायाशिवाय आता पर्याय नाही. म्हणजे शेळी आपल्या शेतीला लागणारा जो पैसा आहे हा जरी आपण व्यवसायामधून काढला तर आपला शेतीचा जो पैसा आहे हा कायम राहते. या खुल्या चर्चामध्ये आपण चर्चा केलीच, परंतु जर काही मुद्दे सुटले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आपण नंतरचा सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी घेणार आहे. कारण की व्यक्तिमत्व असे आहेत की कोणालाही चांगला सल्ला देणारे आहेत, आणि यांच्या सांगण्यातूनच आपलासुद्धा एक छोटासा व्यवसाय शेळीपालनचा आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. या खुल्या चर्चामध्ये आपण त्या ठिकाणी इथे थांबणार आहे. या तिन्ही व्यक्तिमत्वाची एक वेळ परत मी आपल्याला ओळख करून देतो. हे आपले नामदेवराव आबाजी, जवळपास 50 वर्षाचा अनुभव शेळीपालनमध्ये आहे. देवदास भाऊ गवई, जवळपास 25 वर्षाचा अनुभव शेळीपालन व्यवसायामध्ये आहे. बाळूबा तायळे, जवळपास 15 ते 20 वर्ष अनुभव शेळीपालनचा आहे. आणि तिन्ही व्यक्तिमत्वाकडे सगळी बकऱ्या आहेत. आजही शेळ्या बकऱ्या आहेत, कारण हा व्यवसाय फायद्याचा आहे, सर्वात मोठा आहे, मोठा आहे, जमीनदारापेक्षाही मोठा आहे. मोठा आहे, मोठा. शेतीची बरोबरी करणारा एकमेव व्यवसाय म्हणजे सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. शेळीपालन. कारण दुहेरी फायदा आहे, शेळी आणि शेळीची लेंडी. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे. तर परत असेच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कामी पडणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आता नंतर येतील, अजूनही आहेत. धन्यवाद. जय जवान, जय किसान. जय किसान. राम राम.